12वा अध्याय पाहतोय. पण ह्या 12व्या अध्यायातल्या ज्या भागाकडे आपण आलोय तो पाहताना किंवा त्याच्या पुढे जाताना आधी पहिल्यांदा आपण लक्षात घेऊया की या अध्यायामध्ये इथे एको होतोय का? पण मला ऐकायला येतं. काय होतं? हॅलो, येतोय? या 12व्या अध्यायातल्या ज्या भागाकडे आपण शेवटी गेल्या वेळेला आलो होतो त्याच्या पुढे आता जातोय. नाही, ठीक आहे ना. तू काय करतेस हे? नाही काहीच नाही केलं का? म्हणजे हो, कारण एकोचं बटन आहे तिथे, एकोचं असं बटन आहे ते खरं बंदच होतं, पण मी ते फुल केलं आणि पुन्हा बंद केलं. म्हणजे काही काही वेळेला आपले फोन किंवा गॅजेट चालत नाही तेव्हा ते बंद करून चालू करतो ना आपण, तसं ते चालू करून बंद केलं. काही नाही, फ्लूक आहे, मला काही कळत नाही. नाही म्हणजे तुला नव्हता तिथल्या तिथे कोणी करू शकेल ना, असं आहे. हा 12वा अध्याय जो आहे त्याच्यामध्ये सुरुवात आपल्याला माहिती आहे की अर्जुनाने प्रश्न विचारला आहे आणि मोठ्या धूर्तपणे विचारलेला आहे की त्याला जे सगुण आणि निर्गुण यापैकी महत्त्वाचं काय आहे हेच त्याला खरं जाणून घ्यायचं आहे. परंतु तसं न विचारता त्यांनी असं विचारलेलं आहे की सगुण किंवा निर्गुण असं न म्हणता व्यक्त अव्यक्त असं म्हटलेलं आहे. आणि व्यक्ताची उपासना करणारे आणि अव्यक्ताची उपासना करणारे ह्यापैकी कोणाला तुझं ज्ञान जास्त झालेलं आहे किंवा तू योग तुझ्याशी युक्त कोण जास्ती झालेला आहे, अशा प्रकारे प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि त्या प्रश्नाचं उत्तर हे आता भगवंत देत आहेत. आणि शेवटी आपण ह्या संदर्भामध्ये 5व्या श्लोकाच्या पुढच्या ज्या ओव्या आहेत तिथे आलो होतो, बरोबर आहे. आणि 66 ओवीच्या तिथे आपण थांबलो होतो. आता त्या ठिकाणी जो काही सगळा म्हणजे जे कोणी त्यावेळेला होते त्यांना आठवत असेल की मी सांगितलं की हे जे वर्णन त्याच्यामध्ये आहे ते सगळं योगाचं वर्णन आहे. म्हणजे अव्यक्ताची उपासना करणारे असं म्हणताना ज्ञानदेव कोणाचा उल्लेख करतायत हे आपल्याला आधी स्पष्ट कळलं पाहिजे. आणि तो जो उल्लेख आहे तो योगी ह्या संदर्भामध्ये आहे. कारण अव्यक्ताचे म्हणजे हे मी का सांगते लक्षात घ्या की अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना सर्वसाधारणपणे ज्ञानमार्गाने जाणारे आणि मग त्यांना ते जे ज्ञान होतं ईश्वराचं तर ते आपण सर्वसाधारणपणे लक्षात घेतो. तर ज्ञानी म्हणजे अव्यक्ताची उपासना करणारे असं आपण सर्वसाधारण समजतो. परंतु ज्ञानेश्वरांनी जो उल्लेख केलेला आहे तो योगी ह्या उपासकाचा आहे.
योग्याच्या बाबतीमध्ये काय होतं आणि ते सुद्धा योगसुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे आहेत आणि त्याच्यामध्ये त्यांना जो अभिप्रेत आहे म्हणजे ज्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे तो सगळा पूर्णतः हठयोग किंवा जास्ती स्पष्ट म्हणायचं म्हणजे कुंडलिनी जागृत करण्याचा योग जो असतो त्याविषयी ते बोलत आहेत. कारण 6व्या अध्यायामध्ये त्याचाच उल्लेख त्यांनी केलेला होता आणि त्याच संदर्भामध्ये आता ते योगी हा शब्द ह्या ठिकाणी वापरत आहेत की योगी जो असतो त्याच्या बाबतीमध्ये ते ह्या शेवटी जो आपण पाहिला भाग त्याच्यामध्ये असं ते म्हणतात की योग ह्या मार्गाने जाणं हे अत्यंत दुःखदायक अत्यंत दुःखाचा तो भाग असतो आणि त्याचं वर्णन करताना त्यांनी म्हटलंय तहाने तहानची पियावी भुकेली या भूकच खावी अहोरात्र वावी वावा वारा. म्हणजे कसं जीवन असतं योग्याचं तर असं की तहानेला काही पाणी नाही प्यायचंय तहानच प्यायची भुकेला भूकच खायची आणि अहोरात्र वारा हाताने पकडायचा मोजायचा म्हणजे काय की सगळं रात्रभर तुम्ही जागं राहायचं. आता वारा मोजणं हे काही सहज शक्यच नाही आहे ही गोष्ट म्हणजे सगळ्या अशक्य गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. आणि पुढे त्यांनी असं म्हटलं शीत वेडावे उष्ण पांघरावे वृष्टीची असावे घरात 65वी ओवी बघा. शीत वेढावे म्हणजे थंडी वाजली तर थंडीच ओढून घ्यायची म्हणजे वस्त्र काय तर थंडी उष्णता वाटायला लागली तरी सुद्धा उष्णताच पांघरून घ्यायची आणि वृष्टी पडायला लागली पाऊस पडायला लागला तर पाऊस हेच घर वृष्टीची असावे घरात. म्हणजे आपण कुठला दुसरा निवारा नाही शोधायचा वृष्टीच्या आतमध्ये असणं हेच आपलं घर. अशा प्रकारे हा योग साधायचा असतो. अर्थातच त्याच्यामुळे श्लोक जर तुम्ही पाहिला तर श्लोकामध्ये 5व्या श्लोकामध्ये पहा दुसऱ्या भागामध्ये त्यांनी असं म्हटलंय अव्यक्ताही गतिर् दुःखम म्हटलंय. गतिर् दुःख म्हणजे सर्व दुःखच प्राप्त होतं कारण हे मार्गच सगळे असे आहेत की त्या फार सुखकारक असं ह्याच्यामध्ये काहीच नाही. आणि म्हणून त्यांनी पुढे एक आणखी उल्लेख केला आहे श्लोकामध्ये जो ह्या ठिकाणी पुढे कदाचित आला असेल. त्यांनी असं म्हटलंय देहविद भीही अवाप्यते असं म्हटलेलं आहे. म्हणजे जे देहविद आहेत म्हणजे देहवंत असा देहविद ह्याचा अर्थ देहवंत असा होतो. देहवंतांच्या दृष्टीने हा योग हा काही योग्य मार्ग नाही हा दुःख देणाराच मार्ग आहे. पण आता देहवंत ह्याचा अर्थ आपण व्यवस्थित घेतला पाहिजे कारण कित्येक वेळेला शब्दांचे अर्थ हे संदर्भानुसार घ्यायचे असतात. आता प्रत्येक जणच देहवंत आहे भक्त सुद्धा देहवंतच आहे योगी सुद्धा देहवंतच आहे ज्ञानी तसा तर म्हणजे आपण सगळी माणसं सामान्य माणसं सुद्धा देहवंतच आहोत. मग इथे साधं देह धारण करणाऱ्याचा उल्लेख केलाय का तर तसं नाही आहे. जिथे देहविद किंवा देहवंत म्हटलेलं आहे ना त्याचा अर्थ देहासक्त माणूस देहाची आसक्ती ज्याला आहे की देहामध्ये जो देहबुद्धीमध्ये जो राहतो की माझ्या देहाला जे सुखकारक आहे ते मला पाहिजे माझ्या देहाला दुःखकारक जे आहे ते मला नको. म्हणजे देहाच्या सुखांकडे भोगांकडे ज्याची सगळी आसक्ती असते असा जो असतो त्याचा उल्लेख या ठिकाणी देहविद असं म्हटलेलं आहे. तर पुढे त्याचा मला वाटतं आहे ओबीमध्ये उल्लेख. तर ह्या शब्दाचा अर्थ नीट समजावून घ्या. तर अशा प्रकारे हा योग जो आहे तो शेवटी त्यांनी म्हटले 66व्या ओवीमध्ये किंबहुना पांडवा हा अग्निप्रवेशू नीच नवा भातारे विण करावा तो हा योग. म्हणजे रोजच योगाची ही स्थिती अशी की रोजच नवीन अग्निप्रवेश करायचा आणि त्याच्यामध्ये पुन्हा तो अग्निप्रवेश कसा भातारे विण म्हणजे
पती पण नाही, ती सती जी जाते ती देहात, पतीच्या म्हणजे पतीचा देह हे झाल्यानंतर त्याच्याबरोबर ती सती जाते, अग्निप्रवेश करते. तिला निदान तो आनंद असतो की आपण त्याच्यासाठी आपला प्राण देतोय. आणि दुसरं म्हणजे त्यावेळेला अशी एक, किंवा या सतीच्या कल्पनेमध्ये अशी एक गाण होती की पुढच्या जन्मी त्याच पतीचा लाभ होतो. तर अशामुळे सती जाणं हे केव्हा कदाचित योग्य, परंतु हा अग्निप्रवेश तर म्हातारे बिन आहे, म्हणजे पती नाही आणि सती जावं लागतं किंवा अग्निप्रवेश करावा लागतो. इतकं हे सगळं दुःखदायक आहे. असं म्हणून आता ही 66 ओवी झाल्यानंतर आपण पुढे 69वी ओवी पाहूया, जिथे फार सुंदर शब्दामध्ये सगळा अर्थ आलेला आहे. आणि त्या ठिकाणी 69वी ओवी ह्याच्यातली म्हणजे ज्ञानेश्वरांच्या ह्याच्यामधली ही एक महत्त्वाची ओवी समजली जाते. ज्ञानेश्वरीमधली योगाच्या संदर्भामध्ये, म्हणजेच कुंडलिनी जागृत करण्याच्या योगाच्या संदर्भामध्ये त्यांनी म्हटलेलं जे आहे ते असं आहे, म्हणून योगाची या वाटा जे निघाले गा सुबटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. किती सुंदर शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे की योगाच्या वाटेने जो कोण जातो, सुभटा म्हणजे अर्जुनाला म्हटलं, अर्जुना अरे ह्या वाटेने जे कोण जातो तया दुःखाचाची वाटा भागाला. आणि म्हणजे त्याच्या वाट्याला दुःखच येतं हे निश्चित असतं. आणि पुढे ती ओवी झाल्यानंतर म्हणजे ह्या मार्गाला जाऊ नये हे सांगताना पुढे पहा 73वी ओवी बघा. मधल्या काही गाळते कारण तेच पुन्हा पुन्हा आहे. 73वी ओवी बघा. या लागी पांगुळा हेवा नव्हे वायुसी पांडवा, तेवी देहवंता जीवा अव्यक्ती गती. हे देहवंता आलं बघा. तर आता हे जे म्हटलं ना, यालागी पांगुळा हेवा नव्हे वायुसी पांडवा, असं जे म्हटलेलं आहे त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. त्या ठिकाणी पांडवा म्हणजे अर्थात अर्जुनाला म्हटलेलं आहे की हेवा नव्हे, ह्याचा अर्थ की पांगळ्या माणसाने, ज्याला चालताही येत नाही अशा माणसानी वाऱ्याचा हेवा करू नये. कारण वारा धावतो अफाट, तर वाऱ्याचा हेवा करू नये, किंवा खरा त्याचा अर्थ वाऱ्याशी स्पर्धा करू नये. पांगळा आहे, तुझं जे काही तुझ्यातलं अपंगत्व आहे ते लक्षात घे आणि वाऱ्याशी तू स्पर्धा करू नकोस. हे जसं खरं आहे तसंच तेवी म्हणजे तसंच देहवंता जीवा अव्यक्ती गती, म्हणजे देहवंताला, त्याचप्रमाणे अर्जुना देहवंताला म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे देहासक्त माणसाला जीवा ह्याचा अर्थ असे जे जीव म्हणजे एक सामान्य प्राणी जे देहाच्या आसक्तीमध्ये जगत असतात, असे जे जीव आहे त्यांना अव्यक्ती गती ह्याचा अर्थ अव्यक्ताच्या मार्गाने जर ते गेले, अव्यक्ताचा शोध घेण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर त्यांना अशी दुःखाची गती प्राप्त होते. जे गतीर दुःखम म्हटलंय ना श्लोकामध्ये, तोच उल्लेख या ठिकाणी आहे. इथे फक्त दुःख शब्द वापरला नाही आहे, परंतु अर्थात आपल्याला माहिती आहे गतीर दुःखम हाच तिथे अर्थ आहे की त्या अशा माणसाला शेवटी काय लाभतं तर दुःखाचीच गती लाभते. आणि त्यानंतरची एक ओवी सोडा आणि पुढची ओवी 75वी ओवी घ्या. म्हणून येरते पार्था नेणतीची हे व्यथा, जे का भक्तिपंथा ओटंगले. म्हणजे आता या ठिकाणी तुलना आहे ना की व्यक्ताची उपासना करणारे ते भक्त आणि अव्यक्ताची उपासना करणाऱ्यांना ज्ञानदेवांनी योगी म्हटलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये स्पष्टच ते सांगतात की जे कोणी भक्तिपंथाला ओटंगले म्हणजे लागले,
त्या मार्गाने आता पुढे जात आहेत, त्या मार्गात शिरलेत. तर असे जे आहेत भक्तिपंथाला जे लागले आहेत आणि त्या मार्गाने पुढे जाऊन ईश्वराची प्राप्ती करण्याचा प्रयत्न करतात, ती माणसं नेणतीच हे व्यथा, त्यांना ही व्यथा माहीतच नसते. जी व्यथा ह्याला योग्याला म्हणजे कुंडलिनी जागृती योगाला योग करणाऱ्याला जी काही व्यथा, जे काही दुःख वाटायला येतं ते दुःख ह्या भक्ताच्या वाट्याला येत नाही. म्हणजे भक्तिपंथाला जे लागले त्यांच्या वाट्याला येत नाही. आता हे जे काही आपण पाहतोय ना, त्यामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की ह्यामध्ये खरा थोडा आपण असं केवळ जे काही त्या त्या ओव्यांमध्ये त्या त्या श्लोकांमध्ये आले तेच गृहीत धरून किंवा तेच त्यांना सांगायचं आहे, भगवंतालाही तेच सांगायचं आहे किंवा ज्ञानेश्वरांना हेच सांगायचं आहे असं आपण लक्षात ठेवायचं नाही आहे. थोडा जास्ती सखोल विचार करायचा आहे. आणि हे जे म्हणजे आपण पुढे पुढे जसं जाऊ ना तसं तुम्हाला या अध्यायामध्ये त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की मी असं का म्हणते. तर हे जे सांगितलं की योगाचा मार्ग हा दुःखाचा आहे आणि भक्तीचा मार्ग हा सुखाचा आहे असं जे सांगितलेलं आहे ना, ते आता थोडं अशा प्रकारे त्याचा विचार करा की अर्जुनाने जो प्रश्न विचारला होता की त्याला काय हे आहे की जे कृष्णाचं परिचित रूप आहे तेच त्याला योग्य वाटतंय की मला तेच बघायचंय, ते विश्वरूप वगैरे मला नको. म्हणजे ते विश्वरूप शेवटी हे काही सगळ्यांना दिसणारच नसतंच, म्हणजे ते अव्यक्त रूप आहे ईश्वराचं. तर ते अव्यक्त रूप नको, मला व्यक्त रूपच योग्य वाटतं, हाच अर्जुनाचा विचार आहे. आणि ते हा विचार अर्जुनाने मांडल्यानंतर किंवा ह्या दृष्टीनेच तो प्रश्न विचारतो हे लक्षात घेऊन पहिल्यांदा बघा सुरुवातीला ह्या अध्यायामध्ये अर्जुनाला गांभीर्य म्हटलंय, ढसाळ म्हटलंय, म्हणजे त्याला एकदम मूर्ख म्हणूनच टाकलेलं आहे. म्हणजे जितक्या जास्तीत जास्त शिव्या ज्ञानदेवांना माहिती आहे स्ट्रॉंग तेवढ्या त्यांनी दिल्या आहेत. तर ते असं म्हणून आता असं जर कोणी म्हटलं तर पहिल्यांदा आपली रिॲक्शन म्हणजे अर्जुन हा साधा एक माणूस म्हणूनच लक्षात घ्या, आपली रिॲक्शन काय होते. आपल्याला जर कोणी एकदम असं सरळपणे समोर तोंडावरती मूर्खच म्हटलं तर आपली रिॲक्शन काय होते तीच अर्जुनाची कदाचित झाली असेल की काय बाबा आपलं फारच चुकलेलं दिसतंय असंही त्याच्या मनात आलं असेल. तर त्यामुळे त्याला निराश तर करायचं नाही, निराश करायचं नाही, कारण त्याला सगळा जोश द्यायचा आहे, त्याला युद्धाला उभं करायचं आहे आणि त्यामुळे त्याला उचलून घ्यायचं आहे वरती, त्या सगळ्या ह्याच्यात जो तो गेलेला आहे त्याच्यातून त्याला वर काढायचं आहे. अशा परिस्थितीमध्ये त्याला आपण हे म्हटलं गांभीर्य वगैरे म्हटलं, पण आता थोडं त्याच्या कलानी घ्यायला पाहिजे. म्हणून सुरुवातीला लक्षात घ्या, म्हणून सुरुवातीला अशा प्रकारे भगवंतांनी केलंय की हो बाबा अर्जुना तू म्हणतोस ते खरं आहे की अव्यक्ताचं हे म्हणजे अव्यक्ताची उपासना ही काही फार सुखाची नाही आहे, व्यक्ताची उपासना ही सुखाची आहे. हे तुझं जे मत आहे ते बरोबर आहे बाबा. म्हणजे त्याला थोडंसं वर उचललंय आणि हळूहळू मग त्याला खऱ्या मार्गाकडे ते नेणार आहे. पण हा भाग आपल्या लक्षात आला पाहिजे की असं सरळपणे त्याला निराश न करता त्याला थोडंसं हे करत करत आता पुढे त्याला किती प्रकारे त्याला सांगतायत बघा की काय काय कर तू अर्जुना, काय कर. म्हणजे तुला ही जी आता भक्ती म्हणतोयस वगैरे तर तू काय काय करू शकतोस. हे जमलं नाही तर ते कर, ते जमलं नाही तर ते कर. म्हणजे जसे आपण कन्सेशन्स देतो ना की बाबा हे नाही ना बरं एवढं कन्सेशन आहे सवलत तुला, अशा प्रकारे त्याची कशी हे करत करत आणि त्या सगळ्याचा पुन्हा खरा अर्थ काय आहे
हे आपण जाणून घ्यायचं आहे. आणि आता त्या दृष्टीने ह्याच्या पुढच्या सगळ्या भागाकडे बघा. आता त्यांनी आपण श्लोक घेऊया. सुंदर श्लोक आहे आणि त्याचा अर्थ फार चांगल्या प्रकारे ज्ञानेश्वरांनी आणला आहे. श्लोक कसा आहे? 6वा श्लोक आहे. 6वा श्लोक. ये तु सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्पराः अनन्यनैव योगेन मां ध्यायन्त उपासते. म्हणजे आता कोण माझ्या म्हणजे त्याला अर्जुनाचा प्रश्न आहे ना की तुला जास्ती कोण जाणतं किंवा तुझ्याशी युक्त कोण होतं. आता ते सांगत असताना तू काय कर असं करत करत त्याला ते सांगितलेलं आहे की कोण काय करतं असं सुरुवात केली. ये तू सर्वाणि कर्माणि मयि संन्यस्य मत्परः. म्हणजे ह्याचा अर्थ असा की जी माणसं किंवा जो माणूस सर्व कर्म मयि संन्यस्य, सोपं आहे पहा अर्थ. मयि संन्यस्य म्हणजे सगळी कर्म करतो पण ती सगळी कर्म मला तो अर्पण करतो. संन्यस्य याचा अर्थ माझ्या पुढे त्यागून टाकतो, मला अर्पण करतो. संन्यस्य. आणि तो कसा असतो? मत्परः म्हणजे जो केवळ माझ्यासाठीच जगत असतो. हां, तो जो केवळ माझ्यासाठीच जगत असतो. आणि अनन्यनैव योगेन म्हणजे त्याचा योग तो माझ्याशी कसा युक्त झालेला असतो? अनन्य म्हणजे दुसरा कशाचा विचारच नाही, दुसरा कुठलाही विचार नाही, दुसरी कुठलीही वाट त्याला माहितीच नाही. तो अनन्यपणे अन्य म्हणजे दुसरं काही नाही अशा प्रकारे तो माझ्याशी युक्त झालेला असतो. आणि अशा प्रकारे ध्यायंत उपासते. ध्यायंत म्हणजे तो माझं ध्यान करतो. माझं ध्यान म्हणजे ध्यान याचा अर्थच असा आहे की ज्याच्यामध्ये पूर्ण एकाग्रता असते. ध्यानाचा अर्थ मेडिटेशन म्हणतात. फार सोपे सहजपणे हा शब्द वापरला जातो की आम्ही मेडिटेट करतो इतका वेळ वगैरे. त्याच्यामध्ये फार महत्त्वाचा भाग आहे कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता. तुम्हाला एकाग्रता साधते की किती एक क्षणभर जरी साधली तरी हरकत नाही, ते ध्यान असतं. येणार आहोत आपण त्या विचाराकडे पुढे. पण असे जे असतात ते ध्यायंत उपासते म्हणजे माझं ध्यान फक्त माझ्या ठिकाणी ते एकाग्र होऊन, ध्यान याचा अर्थ फक्त माझ्या ठिकाणी एकाग्र होऊन ते माझी उपासना करत असतात असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि ज्ञानेश्वरांनी पहा कसे शब्द वापरले. कर्मेंद्रिये 76व्या उभीपासून घेते. कर्मेंद्रिये सुखे करती कर्मे अशेखे जिये का वर्णविशेखे भागा आली. कळलं असेल ना की वर्णविशेखे म्हणजे तो काळ आहे, ज्ञानेश्वरांचा काळ आहे. आजच्या काळामध्ये आपण वर्ण जात काही बांधत नाही, हे आपण विसरूया. पण त्यांच्या काळामध्ये जाऊया. कारण प्रत्येक ग्रंथाला हे नेहमी लक्षात ठेवा की कुठलाही ग्रंथ असू दे त्याला काळाचा एक मोठा संदर्भ असतो. त्या काळामध्ये जाऊन आपण त्या ग्रंथाचा विचार करायचा असतो. आज आपण मनुस्मृती चुकीची आहे, हे असं चुकीचं आहे, हे सगळं आज आपण जे सगळं वेगळ्या प्रकारची विचारसरणी, आधुनिक विचारसरणी ज्याला म्हणतात, ती अस्तित्वामध्ये आल्यानंतर आपल्याला ते सगळं चुकीचं वाटतंय. त्या काळामध्ये ते चुकीचं नव्हतं. तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी वर्णाचा जो उल्लेख केला आहे तो काळाच्या संदर्भामध्ये लक्षात घ्यायचा. जिये का वर्णविशेखे भागा आली म्हणजे आपल्या वर्णानुसार जे काही आपल्याला कर्म करणं भाग आहे, आपल्या वाट्याला आलेलं आहे, ती सर्व कर्मेंद्रिये सुखे करती म्हणजे कर्मे अशेखे. अशेखे म्हणजे सगळी शेख अशेख याचा अर्थ काही न सोडता सगळी कर्म जी वाट्याला आलेली आहेत ती कर्मेंद्रिय सुखाने करतात. पुढे
विधी ते पाळीत निषेधा ते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे. हां, म्हणजे विधी ते म्हणजे जे विधीप्रमाणे जे केलं पाहिजे ते पाळीत, ते त्या प्रकारे ते त्याचं पालन करतात. निषेधा ते गाळीत, त्याचा अर्थ काही गोष्टी करायच्या नाही असं सांगितलेलं आहे. तर ते जे आहे ते निषेध असतात, विधी निषेध असंच त्यांना म्हणतात. तर असे जे निषेध असतात, जे करू नये असं सांगितलेलं आहे ते टाळतात, म्हणजे गाळतात म्हटलंय. निषेधा ते गाळीत मज देऊनी जाळीत कर्मफळे, म्हणजे जे काही हे सगळं करूनही जी काही कर्म ते करतात ती कशी करतात, तर मज देऊनी जाळीत कर्मफळे, म्हणजे ते मला अर्पण करून टाकतात. आणि त्यामुळे कर्मफळ जे असतं की कर्म केल्यानंतर त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागतो, तर तो त्यांना भोगावा लागत नाही, कारण ती कर्म ते माझ्यासाठी करतात आणि मला अर्पण करतात. ते त्याच्यामध्ये कर्तृत्वाचा भाग त्यांना वाटत नाही, की मी केलं असंही वाटत नाही, आणि मी केलं म्हणून मला ह्याचं फळ पाहिजे हा जो आज आपला विचार असतो तो विचार मनामध्ये नसतो, आणि त्यामुळे जाळीत कर्मफळे असं म्हटलंय. यया परिपाही अर्जुना माझा ठाई संन्यासुनी नाही करती कर्मे. त्या संन्यासुनी नंतर एक रेख द्या, एक कॉमा करा. सलग वाचलं तर अर्थ लागणार नाही. संन्यासुनी नाही असं नाही येते. अर्जुना माझा ठाई संन्यासुनी नाही करती कर्मे. नाही करती कर्मे ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या की नाही करती म्हणजे कर्म करून सुद्धा अकर्म. आपण अगदी सुरुवातीला हे शिकलोय 3रा अध्याय. कर्म करून सुद्धा ते अकर्म कधी होतं, की ज्या वेळेला आपण कर्तृत्वाचा मद ठेवत नाही आणि कर्मफळाची आकांक्षा ठेवत नाही, त्यावेळेला आपोआपच आपलं कर्म जे असतं ते भगवंताचं कर्म असतं. मग त्या कर्माचं फळ आपल्याला लागत नाही, ते कर्म करूनही अकर्म होतं. तो भाग इथे आहे. नाही करती कर्मे असं सलग आहे, एक वाक्य आहे. नाही करती कर्मे म्हणजे कर्म करून ती ते संन्यासून टाकतात, त्याग त्याचा करतात, मला अर्पण करतात, आणि त्यामुळे त्यांची कर्म ही नाही होतात, म्हणजे अकर्म. आणि काही जे जे सर्व कायिक वाचिक मानसिक भाव तया मी वाचून धाव अनवती नाही. आता सगळं समजत असेल ना तुम्हाला, की जे काही बाकीचे आपले भाव असतात. आपण मी असं मला वागावंसं वाटतं, मला असं बोलावंसं वाटतं, मला असं करावंसं वाटतं. म्हणजे आपलं 3 प्रकारचे कर्म असतात ना, वाचिक, मानसिक, मनात येतं असं करावं ते मानसिक कर्म असतं, आणि किंवा मनात येतं करू नये ते सुद्धा मानसिक कर्म असतं. आणि अशा प्रकारे तर असे जे भाव आहेत त्या कर्मांमागचे भाव, मानसिक, कायिक आणि वाचिक कर्मांमागचे जे भाव, ते भाव म्हणजे ते भाव याचा अर्थ तर आपल्याला वाटणं, विचार, त्यामागचे विचार. तर असं जे भाव असतात ते त्या भावांना म्हणजे त्या विचारांना मी वाचूनी धाव अनवती नाही. म्हणजे ते सगळे विचार माझ्याशी निगडीत असतात, की मी हे करते, हे कर्म ईश्वर पाहतोय, हे ईश्वरासाठी आहे, ईश्वर पाहतोय. आणि ईश्वर पाहतोय ही कल्पना इतकी सुंदर आहे. पहा, आपण प्रत्येकाने विचार करून पहा की आपण कित्येक गोष्टी अशा असतात की काय होतं केलं तर, किंवा आता वेळ नाही आहे, कसं तरी आपलं घरातलं सगळं असं कोंबलं कुठेतरी, कचरा सवय असते ना आपल्याला.
थोडासा मनामध्ये विचार आणायचा, ईश्वर पाहतोय, सर्वसाक्षी आहे तो, ईश्वर पाहतोय. असा एक म्हणजे मला हे आठवलं आता. अशा ह्यानी एक हे अरविंदांचं लिटरेचर वाचते, त्याच्याकडे एक असा हे आहे मदरच्या संदर्भामध्ये, की मदर एकदा कुठेतरी कोणाच्या तरी रूममध्ये अशी जाणार होती, तर त्या बाईनी सगळं बराबर सगळं आवरलं, सगळं कपाटामध्ये वगैरे म्हणजे वर पुढे काही दिसणार असं सगळं केलं. आणि मदर आतमध्ये आल्यावर पहिल्याच कपाटाकडे, त्याच कपाटाकडे गेल्या आणि ते कपाटाचं दार उघडलं. त्याला हे सगळं कळत असतं, म्हणून त्याला म्हणतात की ईश्वर सगळं पाहतो. म्हणजे मी मदरचं उदाहरण दिलं, पण हे सगळं आपण थोडासा हा भाव ठेवला, हे खूप गोष्टी आपल्या हातून चुकत नाही. मग जो आपल्याला पश्चाताप होतो की अरे असं नको होतं करायला, हे तिथेच कुठेतरी आपल्या हातून योग्य प्रकारे होतं. किती साध्या गोष्टी असतात पहा, की देवाच्या पुढे उदबत्ती पेटवली, काळी अशीच टाकली, हा होतं की नाही. ह्या गोष्टी किती, अरे आता तो त्या ईश्वराच्या पुढे उदबत्ती लावली, तो ईश्वर ते बघतोय, आपण कचरा केलाय त्याच्यासमोर. ही जर वृत्ती आपण मनात ठेवली ना, आपल्या हातून खूप चुका. म्हणजे आपण सुधारायचं कसं असतं, तर त्याचा हा एक मार्ग असतो. हे बोलता आठवलं म्हणून सांगितले की तया मी वाचून धाव नव्हती नाही. म्हणजे त्याचे सगळे विचार जे आहेत ते माझ्याशी निगडीत, म्हणजे ईश्वराशी निगडीत असतात. ऐसे जे मतपर म्हणजे माझ्याशी युक्त, माझ्याशी जोडलेले, माझ्याशी निगडीत मतपर. ऐसे जे मतपर उपासिती निरंतर ध्यानविषय घर झाले माझे झाले. म्हणजे असे जे मतपर असतात आणि निरंतरपणे माझी उपासना करतात, आणि कशी ध्यानविषय. ध्यान म्हणजे एकाग्रते. ध्यान याचा खरा अर्थ तोच आहे की एकाग्रतेने जे माझी उपासना करतात. ह्याचा अर्थ 24 तास देवघराच्या तिथे बसून राहायचं असं मुळीच नाही. पण जे आपण काम करतो त्या प्रत्येक कामामध्ये आपण ईश्वराचं जर ध्यान ठेवलं तर ते असतं. त्याचा इथे उल्लेख आहे. निरंतर आहे तेव्हाच होतं. प्रत्येक गोष्ट करताना आपण ईश्वराचं ध्यान जर आपण ठेवू शकलो तर मग काय होतं, भगवंतानी म्हटलंय घर माझे झाले असं म्हटलंय. म्हणजे हे जे पुढचं आहे ना ते एकत्र आहेत 3 शब्द. घर माझे झाले, ध्यानविषय हे ह्या बाजूला येतं. उपासिती निरंतर ध्यानविषय म्हणजे एकाग्रतेने ते माझी उपासना निरंतरपणे करतात. पण अशी जी माणसं असतात त्यांच्या बाबतीत असं म्हटलंय घर माझे झाले. म्हणजे माझं ते, अशी माणसं हे माझं निवासस्थान झालंय असं भगवंत. घर माझे झाले म्हणजे ईश्वर अशा लोकांकडे येतो. अशा त्यांचं अस्तित्व हे त्याचं निवासस्थान असतं. आता पुढेही आणखीन जरा थोडंसं समजावून सांगायचं म्हणून सांगते. आणखीन शब्द कसे वापरले, पुढची ओवी बघा. जयाची आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजली कुळे. ह्याचा अर्थ असा, कुळ पद्धती आपल्याकडे होती ना, की आपली जमीन कुळांना कसायला देत असत जमीनदार. आणि मग त्या कुळांची जबाबदारी ती जमीन कसायची आणि काय जो काही वाटा ठरलेला असेल तो त्या जमीनदाराला द्यायचा, असं ते कुळांचं काम असायचं. तर अशी जी कुळं, त्यांच्या बाबतीमध्ये ह्यांनी काय म्हटलंय की जयांची हे आवडी केली मजशी कुळवाडी, भोग मोक्ष बापुडी त्यजली कुळे. म्हणजे
जमिनीवरती काही कुळांनी जर योग्य प्रकारे काम केलं नाही तर त्यांना काढून टाकलं जातं आणि दुसऱ्या माणसांना जमीन कसायला दिली जाते. त्याचा उल्लेख असा आहे की त्यजिली कुळे, म्हणजे कोणाला कोणाचा त्याग केला तर भोग मोक्ष बापुडी ही कुळं. आलं लक्षात? भोग मोक्ष बापुडी ही कुळं, की ती कुळं नीट कामं करत नव्हती किंवा ती नको आहेत आम्हाला. जमीनदाराला वाटलंय की आता भोग नको, मोक्ष नको, काही नको, त्यांना काढून टाकलं. म्हणजे आपल्या उपासनेचं ध्येय बदललं. हां, बरोबर आहे ना? आपल्या उपासनेचं ध्येय बदललं की उपासना कशासाठी? भोगमोक्षासाठी नाही. भोगमोक्ष नको, मग काय हवंय तर जयाची आवडी केली मजशी कुळवाडी. म्हणजे मीच हवाय, ईश्वर हवाय, भोगमोक्ष नकोय, ईश्वर हवाय. ईश्वर मग इथे ह्या जगामध्ये सुद्धा ईश्वराचं सान्निध्य हवंय, पुढेही ईश्वराचं सान्निध्य हवंय. भोगमोक्ष ही ध्येयच मनातनं गेली त्यांच्या. पुढे ऐसे अनन्य योगे विकले जीवे मने अंगे, तयांचे काही एक सांगे जे सर्व मी करी. काय म्हणतात भगवंत की अशा प्रकारे अनन्य योगे म्हणजे दुसरं काही नाही, अशा प्रकारे अनन्य योगाने विकले जीवे मने अंगे. अंगे म्हणजे शरीर, जीव म्हणजे प्राण आणि मन प्राण आणि शरीर हे सगळं म्हणजे आपलं सगळं संपूर्ण अस्तित्व ज्याला आपण म्हणतो ते सगळं अस्तित्व विकलं मला त्याने. विकलं, आणि विकलं शब्द फार महत्वाचा आहे या ठिकाणी. का विकलं ज्या वेळेला म्हटलं जातं त्यावेळेला त्याचा अर्थ असा असतो की एखादी गोष्ट आपण विकली की त्या गोष्टीवरचा आपला अधिकार संपलेला असतो. बरोबर आहे ना? गेल्याही तासाला मी हा उल्लेख केला होता. तर विकणं हा जो शब्द ह्या ठिकाणी आहे तो जीव, मन, प्राण, अंग म्हणजे शरीर हे सगळं विकून टाकलं. आता त्याच्यावर माझा हक्क काही नाही आहे, तो हक्क फक्त भगवंताचा. अशा प्रकारे त्यांनी सर्व त्यांचं जीवन. तयांचे काही एक सांगे म्हणजे काय सांगू मी त्यांच्या बाबतीमध्ये. भगवंत काय म्हणताय ह्यांच्या बाबतीमध्ये मी सांगू तरी काय? जे सर्व मी करी, त्यांचं जे काय आहे ते आपण म्हणतो ना योगक्षेम असं म्हणतो आपण, तर त्यांचं सर्व जे काही आहे ते मी करतो. आणि ह्याचाही अर्थ काही वेळेला फार चुकीचा घेतला जातो. आणि भक्ती संप्रदायामध्ये असे म्हणजे संप्रदाय म्हणतात आता, पण त्याच्यामध्ये भक्तीच्या मार्गाने आम्ही जातो, आम्ही भक्ती मार्गी आहोत असं म्हणून कित्येक वेळेला असं एक वृत्ती लोकांमध्ये निर्माण झालेली असते की काय नाही आमचं सगळं आहे ते तो पाहून घेणार आहे. म्हणजे काय म्हणतात ते, हरी असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी, असं जे असतं ना ते ती वृत्ती नाही, ती वृत्ती नाही आहे. आणि म्हणून सुरुवात कशी केली आहे? कर्मानी केली आहे. कर्म करून जी कर्म करायची ती सगळी कर्म करून ती कर्म नाही करायची, ती संन्यासून टाकायची, अशी सुरुवात करून इथे ते आलेले आहेत. आणि या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की अशा प्रकारे सगळं आपलं अस्तित्वच ज्याने मला विकून टाकलेलं आहे त्याचं सर्व काही मी करतो. अशी आपल्याकडे उदाहरणं आहेत ना, मोठमोठ्या संतांची आहे, जनाबाई आहे, नामदेव आहे, ज्ञानेश्वर आहे. किती प्रकारचं जीवनामध्ये खडतरपणा जो असतो तो सगळा बघून पण शेवटी ईश्वराचं सहाय्य अनेक प्रकारे त्यांना मिळत गेलं. आणि त्यांना मिळत गेलं याचा अर्थ की या जीवनातली सुख आणि भोग त्यांनाही नको होते, त्यांना जे हवं होतं ते त्यांना मिळत गेलं असा त्याचा अर्थ. तर अशा प्रकारे हे
6वा श्लोक आणि त्यानंतरच्या छान ओव्या आहेत सगळ्या, त्या आपण पाहायला पुढे जाऊया आता. आता ह्या 6व्या श्लोकाशी 7वा श्लोक खरं म्हणजे जोडून घ्यायचा आहे, तरच तो अर्थ लागतो. म्हणून मी हे मुद्दाम 6वाही घेतला आणि आता 7वाही घेणार आहे. पहा, 6व्या श्लोकाचा जो शेवटचा भाग आहे त्याच्यामध्ये काय आहे? अनन्यनैव योगेन मां ध्यायन्ते उपासते असं म्हटलेलं आहे. आणि असे जे असतात त्यांच्या बाबतीमध्ये आता पुढे ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय भगवंतानी? तेषाम अहम उद्धरथाम म्हणजे उद्धार करणं जे आहे ना, तो उल्लेख आहे. उद्धरताम मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात पार्थम मयावेशम चेतसाम असं म्हटलेलं आहे. आता ह्या ठिकाणी तो जो श्लोक होता शेवटचा, त्याचा जो भाग होता की ज्याच्यामध्ये सर्व कर्म जे मला संन्यस्त करतात आणि माझी उपासना अनन्यपणे माझी उपासना करतात त्यांच्या बाबतीत हा पुढे सांगितलंय, मी त्यांना तेषाम अहम म्हणजे मी त्यांना समुद्धरताम म्हणजे मी त्यांचा उद्धार करतो, मी त्यांचा उद्धार करतो. आणि म्हणून मी सर्व करी असं जे म्हटलंय ते मी सर्व करी याचा खरा अर्थ हा आहे की मी त्यांचा उद्धार करतो, त्यांचा उद्धार करतो. आणि उद्धार याचा अर्थ या ठिकाणी आत्म्याचा उद्धार आहे, त्यांच्या आत्म्याचा उद्धार मी करतो. आणि पुढे असं म्हटलंय, मृत्यू संसार सागरात भवामी न चिरात म्हणजे त्यांना ह्या मृत्यू संसार म्हणजे जन्म मृत्यूचं हे जे चक्र आहे किंवा सागर आहे हा असं म्हटलंय, ह्या सागरात त्यांना मी बुडायला देत नाही, मी त्यातून त्यांना बाहेर काढतो. आणि पण ही माणसं कशी असली पाहिजेत त्याचा उल्लेख शेवटी केला आहे. पार्थ म्हटल्यानंतर जे म्हटले ना, मय्यावेशित चेतसाम म्हणजे मयी आवेशती चेतसाम असं त्याचं आहे. मयी आवेशती म्हणजे माझ्यामध्ये जे शिरलेले आहेत, जे ज्यांचं मन, ज्यांचा देह, ज्यांचे प्राण हे सगळे माझ्यामध्ये गुंतलेले आहेत, माझ्यामध्येच ज्यांचं ते ठिकाण, माझं स्थान हे ज्यांचं ठिकाण आहे, असे जे असतात मय्यावेशित याचा अर्थ माझ्यामध्ये. हा शब्द आधी येऊन गेला, आठवत गेल्या वेळेला येऊन गेलेला आहे. तर मय्यावेशित म्हणजे माझ्यामध्ये जे चेतसाम म्हणजे पूर्णता, ज्यांचं चैतन्य, ज्यांचा आत्मा हा माझ्यामध्ये शिरलेला आहे असे ते असतात. आणि त्यांना मी मग मृत्यू संसार सागरातून सुद्धा मी त्यांना बाहेर काढतो, मी त्यांचा उद्धार करतो. आता ओव्या आहेत त्या पाहूया. 83 ओवी बघा. किंबहुना धनुर्धरा जो मातेची या ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा, तेवी मी तया जैसे असती तैसिया, कळी काळ नकोनिया घेतला पटा. अशा दोन्ही ओव्या जोडून लक्षात घ्या. किंबहुना धनुर्धरा, किंबहुना म्हणजे फार काय सांगू तुला अर्जुना, आणि ते सांगण्यासाठी एक उदाहरण दिलं आहे. हे पहिलं जे आहे ना माता आणि हा जो उल्लेख आहे ते उदाहरण आहे. जो मातेची या ये उदरा, तो मातेचा सोयरा केतुला पा म्हणजे जे मातेचं मूल असतं, बालक असतं, त्याच्यावर मातेचं प्रेम किती असतं केतुला पा असं म्हटलंय. म्हणजे अर्जुना तुला माहिती आहे की आईचं प्रेम किती असतं आपल्या मुलावरती. सोयरा ह्याचा अर्थ अगदी सर्वात जवळचा तिचा आप्त कोण, तर ते मूल तिचं. तर असा जो असतं तसं जे असतं त्याचप्रमाणे तेवी म्हणजे त्याचप्रमाणे मी तया म्हणजे अशा माणसांना
जशी माता आपल्या बालकाला असते तसा मी ह्यांना असतो, देवी मी तया. आणि पुढे म्हटलंय त्यांचा तया म्हटल्यानंतर पुढे आणखीन एक उल्लेख आहे आणि चांगला उल्लेख आहे, जैसे असती तैसी या, म्हणजे ते जसे असतील तसे. तो हीन जातीचा आहे आणि हा उच्च जातीचा आहे, किंवा यांनी खूप चांगलं काम केलंय त्यांनी खूप वाईट काम केलंय, काही नाही. ते जसे असतील तसे, जे माझे भक्त होतात, जे अनन्यपणे माझी भक्ती करतात. मग ते पूर्वी आपल्याकडे अशा प्रकारची उदाहरणं आहेत ना, की पूर्वी ही आपली कान्होपात्रा हे याचं अगदी उत्तम उदाहरण, की कसं जीवन कुठल्या घरामध्ये जन्मली, पण तरी सुद्धा कान्होपात्रा ही अत्यंत उच्च पदाला, म्हणजे ती अत्यंत जवळची भक्त म्हणून तिचा उल्लेख केला जातो. तर असे जे असतात तर सगळं म्हणजे म्हणून ते जैसे असती तैसिया, ते जसे असतील त्याप्रमाणे. कळिका, आणि हा जो पुढे उल्लेख आहे ना त्याचा अर्थ नीट लक्षात घ्या, कळिकाळ नोकोनिया घेतला पटा. आता हा जो कळिकाळ नोकोनिया असा हा जो शब्द आहे ना, त्याचा एक असा अर्थ आहे की पूर्वीच्या काळी जे पहारेकरी असत त्यांच्या हातामध्ये भाला दिलेला असे, आणि जर कोणी जे पहाऱ्यावरती असत त्या ठिकाणी जर कोणी अनोळखी माणूस आला तर ते काय करत की भाल्याचं टोक त्याच्या पुढे हे करत असत, म्हणजे पुढे तो येणार नाही. तू कोण आहेस, कशासाठी आलायस, सगळी चौकशी होण्यापूर्वी त्या भाल्याचं टोक त्याला असं जवळ नेत असत त्याच्या. तर तो उल्लेख इथे आहे. नोकोनिया असं जे म्हटलंय ना, कळिकाळ नोकोनिया घेतला पटा असं म्हटलंय. ह्याचा अर्थ असा की आता ह्या ठिकाणी ह्या भगवंतानी ह्या माणसांना जवळ केलं, जसे असतील तसे त्यांना जवळ केलं. घेतला पटा ह्याचा अर्थ आपल्या पदरात घेतलं. पटा म्हणजे पदर, आपल्या पदरात घेतलं. जसे असतील तसं त्यांना आपल्या पदरात घेतलं. कारण मातेचं उदाहरण दिलं ना, म्हणून ते तशाच प्रकारचे शब्द पुढे वापरले. घेतला पटा म्हणजे आपल्या पदरात त्यांना घेतलं. आणि कसं, कळिकाळ नोकोनिया म्हणजे कळिकाळ ह्याचा अर्थ की काळ म्हणजे मृत्यू, आणि कळिकाळ ह्याच्यामध्ये सर्व प्रकारची संकट हाही अर्थ त्याच्यामध्ये असतो. अगदी भयंकर अशी उग्र स्वरूपाची अशी जी संकट असतात त्या सगळ्याला कळिकाळ असं म्हटलेलं आहे. तर त्या सगळ्या संकटांपासून आणि कळिकाळापासून म्हणजे काळापासूनही त्यांचं संरक्षण करण्यासाठी नोकोनिया म्हणजे मी असं ते भाल्याचं टोक काळाला लावलं, कळिकाळालाच मी ते टोक लावलं. ह्या ठिकाणी ते जे टोक पहारेकरी भाल्याचं लावतात, तर ह्या ठिकाणी भगवंतानी ह्याचं भाल्याचं टोक हे कोणाला लावलंय, कळिकाळाला. पुढे येऊ नकोस, संकटाला रोखलंय किंवा काळाला रोखलंय, तू पुढेही येऊ नकोस. तर अशा प्रकारे कळिकाळ नोकोनिया घेतला पटा म्हणजे किती संरक्षण. जशी आई आपल्या मुलाला कुठल्याही परिस्थितीमध्ये ती संरक्षण देते, तर तसं त्याच प्रकारे भगवंत हे असं आपल्या पदरात त्याला घेतात, जसं असेल तसं. पुढे एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोरांना मागे. म्हणजे काय समर्थाची कांता कोरांना मागे. कोरांना म्हणजे उष्टान्न, भिक्षा. जी समर्थाची कांता आहे, मोठ्या श्रीमंताची आहे, समर्थ माणसाची आहे, अशाची जी पत्नी असेल ती काही कधी भिक्षा मागायला कोणाच्या दारात जाईल का? तसंच आहे माझी या भक्ता आणि संसाराची चिंता.
प्रश्न आहे, त्यांना काय संसाराची चिंता वाटेल? जसं समर्थाच्या कांतेला खोरांना कधी मागावं लागणार नाही, तसं माझ्या भक्तांना कधी संसाराची चिंता करावी लागणार नाही. तैसे ते माझे कलत्र हे जाणजे. कलत्र ह्याचा अर्थ कुटुंब, परिवार. माझा परिवार आहे. हे सगळे माझे जे अनन्य भक्ती करणारे असे जे भक्त आहेत ते माझं कलत्र आहे, म्हणजे माझा परिवार आहे तो सगळा, माझं कुटुंब आहे ते सगळं, माझे आप्त आहे. हे जाणीजे, हे लक्षात घे अर्जुना. म्हणजे अर्जुनाला हे सांगत असताना त्याला समज देत आहे की काय करायला पाहिजे, हे त्याला समज देत आहे. कारण शेवटी आपण 18व्या अध्यायाकडे जेव्हा जाणार ना, त्यावेळेला स्पष्ट सांगितलंय की तुला मी सगळ्या पापातून मुक्त करीन आणि पापाची जी काही फळं असतात, म्हणजे कारण त्याच्या मनामध्ये विचार आहेत ना की आपण आपल्या अशा ह्या भक्तांना आणि भीष्म द्रोणांसारख्यांना जर आपण त्यांचा वध केला तर आपल्याला काय पाप लागेल, ही जी त्याच्या मनामध्ये कल्पना आहे ती शेवटपर्यंत ते अशा प्रकारे घालवत आहे की माझे भक्त जे असतात त्यांना कशाचीही चिंता नसते. तर म्हणून अपरोक्षपणे त्याला हे सांगतायत की तू अशी भक्ती कर, हे त्याला याच्याकडे वळवत आहे. तैसे ते माझे कलंत्र हे जाणीजे, काहीसेनीही न लाजे तयाचे निमी. म्हणजे त्यांच्यासाठी काहीही करायला मला लाज वाटत नाही, असं म्हटलंय. काहीही करायला मला लाज वाटत नाही. आता पुढची एक ओवी सोडू आणि पुढे पहा 88 ओवी. भवसिंधूचेनी माझे कवणासी धाकून उपजे, येथ जरी की माझे भीती हन. म्हणजे आता हे पुढची मी ओवी वाचते कारण त्या दोन्ही ओव्या लागून आहेत. पुन्हा बघा, नीट अर्थ लक्षात घ्या. भवसिंधूचेनी माझे कवणासी दाखवून उपजे, येत जरी की माझे भीती हन. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करूनी त्यांची या गावात धावतू आलो. की आता मी सगुण हे मूर्तिरूप का घेतलंय, जे अर्जुनाला प्रिय वाटतंय ते हे मूर्ती रूप, हे व्यक्त रूप. मी खरा माझं रूप काय अव्यक्त आहे, पण मी अव्यक्त असलेला मी व्यक्त रूपामध्ये का आलेलो आहे हे हळूहळू त्याला सांगतायत. आणि त्या ठिकाणी असं म्हटलंय, भवसिंधूचेनी माझे कवणासी धाकून उपजे. प्रश्न आहे की अरे भवसिंधू म्हणजे हे सगळं सगळं जगातला हा जे काही सागर आहे, विश्वामध्ये ज्या काही आपल्या जीवनामध्ये घडामोडी घडत असतात त्या सगळ्यामध्ये कवणासे धाकून उपजे. कोणाला त्याची भीती वाटणार नाही, सगळ्यांनाच त्याची भीती वाटते की काय होईल. आपण नाही का प्रत्येक गोष्टीची म्हणजे वैरीनं चिंते ते मनचिंती म्हणतो तसं आपलं असतं. तर असं होणारही नाही अशा गोष्टी आपण त्यांची चिंता करत असतो. तर तसं आहे की धाकून उपजे, कोणाला नाही असं वाटणार. आणि पुढे म्हटलंय, येत जरी की माझे विहिती हन. म्हणजे जरी हे माझे असले ना, हे भक्त हे जरी माझे असले आणि त्यांच्यासाठी मी काही करायला तयार असलो तरी सुद्धा त्यांच्या मनामध्ये चिंता असतेच. भवसिंधूमध्ये ह्या सागरामध्ये ते तरतायत आणि ते तरत असताना त्यांनाही चिंता वाटतेच आहे. म्हणून गा पांडवा मूर्तीचा मेळावा करून त्यांची या गावात धावतू आलो. किती सुंदर शब्द वापरले की अर्जुना, अरे म्हणून मी हे व्यक्त रूप घेऊन त्यांच्या गावी म्हणजे काय त्यांच्यासाठी या जगामध्ये मी धावतू आलो, मी त्यांच्यासाठी आलो की
अशी चिंता असते माणसाच्या मनामध्ये, पण माझे भक्त आहेत, त्यांचं मला रक्षण करायचं आहे. आणि आता कसं रक्षण करायचं, म्हणजे आता हे भवसिंधू म्हटलंय ना, म्हणजे हा सागर आहे मोठा सगळा जीवनाचा. आता त्याच्यातून कोणाला कसं बाहेर काढतो मी, हे कसं सांगितलंय बघा. छान ओव्यात म्हणून घेते. नामाची या सहस्रवरी, नावाई या अवधारी, सजूनी या संसारी तारू झालो. म्हणजे नामाची या सहस्रवरी म्हटले, म्हणजे अनेक नावं असतात ना ईश्वराची, अनेक. तुम्ही कुठलं जे पाहिजे ते नाव घ्या, तुम्हाला जे हवं ते नाव तुम्ही घ्या. एका म्हणजे आपण ज्याला एक देव म्हणतो, आता विष्णू सहस्रनाम, बरोबर, ललिता सहस्रनाम म्हणजे देवीची सहस्रनाम, अशी अनेक सहस्रनाम असतात, बरोबर. तर अशी अनेक, तुम्हाला जे हवं ते नाव, तुम्हाला जे जवळचं वाटतं ते नाव तुम्ही घ्या. तर अशा नामाची या सहस्रवरी नावा म्हणजे बोटी, नाव पाण्यातून तरून जायचंय ना, जलसिंधू हा सगळा विश्व भवसिंधू, या भवसिंधूतून जायचंय पुढे. तर त्याच्यासाठी त्या नावाची म्हणजे नाम घ्यायचं, ह्या ईश्वराचं, त्या देवीचं, कोणाचं तरी नाव, की तो आधार. तरुण जाताना बोट कुठली, तर त्या नामाची बोट, नाव म्हटलंय. तर पुढे जे नाव म्हटलंय त्याचा अर्थ बोट असा आहे, आणि आधी नाम म्हटलंय ते ईश्वराचं नाम. फरक नीट लक्षात घ्या. नामाची या सहस्रवरी, नावा या अवधारी, अनेक नाव आहेत, सोडलेत मी त्यांच्यासाठी. कुठल्याही नावेमध्ये बसा. सजूनी या संसारी तारू झालो, म्हणजे मी तारू झालोय, मी त्यांना तारतोय, तारणारा झालोय संसारातून. आता कसा तारतोय पुढे सांगितलंय. सडे जे देखिले ते ध्यानकासी लाविले, परिग्रही घातले तरियावर. म्हणजे सडे ह्याचा अर्थ, ह्याचा अर्थ एकटा माणूस असा नव्हे. आपण सडा ह्याचा अर्थ तो घेतो, पण सडा ह्याचा अर्थ तसा नाही. सडा ह्याचा अर्थ असा की जो माणूस मुळातच विरक्त, त्याला कसली आसक्ती नाही, तो सडा माणूस. कसली आसक्ती नाही, तो कुठेच गुंतून राहणारा नाही, कसलीच आसक्ती नाही, असा त्याला म्हटलंय सडा. तर सडे जे देखील त्यानं काय केलं की नाहीच आहे, त्यांच्यामध्ये विरक्तीचाच भाव आहे, आसक्ती कशाची नाहीच आहे. मग त्यांना काय केलं, ध्यानकासी लागली. म्हणजे त्यांना आधार कशाचा दिला, या भवसिंधूतून पार पडण्यासाठी ध्यानाचा. कारण ध्यान हे लक्षात घ्या, ध्यान हे मी पुन्हा पुन्हा सांगते की ध्यान म्हणजे एकाग्रता आहे. आणि ती एकाग्रता ह्या सगळ्या संसाराच्या भवसिंधूमध्ये गुंतलेल्या माणसाला फार मोठी कठीण असते. कोणाला ती जमू शकते, जो मुळातच विरक्त वृत्तीचा असतो त्याला ती जमू शकते. बरोबर आहे ना, की मुळात वृत्तीच काहींची असते तशी विरक्तीची, कुठेच आसक्ती नाही. त्यांना त्या ध्यानाला लावलं, ध्यानाचा आधार दिला, ध्यानकासी लाविले. त्या सडे जे देखिले ते ध्यानकासी लाविले. आणि पुढे म्हटलंय परिग्रही घातले तरियावरी. परिग्रही ह्याचा अर्थ ज्यांना कुटुंबवत्सल, की परिग्रही सगळं कुटुंब हवंय, आपता हवेत, घरदार हवंय, शेतीवाडी हवी आहे, सगळ्याचा परिग्रह करणारे जे ते परिग्रही. त्यांना कशात, मग आता ते फारच आसक्त ना, सगळ्याचेच गुंतलेले, मग त्यांना तरियावरी म्हणजे त्या नावेमध्ये घालून टाकलं.
कारण ते काही पोहून पुढे जाणं शक्य नाही, त्यांच्यामध्ये काही स्वतःचं बळ नाही पुढे जाण्याला, म्हणून त्यांना तरिया, पण ते भक्त आहेत म्हणून त्यांना तरियावरी घातलं. पुढे म्हटलं प्रेमाची पेटी बांधली एकाचा पोटी, मग आणिले तटी सायुज्याचा. प्रेमाची पेटी, हा पेटी शब्द जो आहे ना, तो पूर्वीच्या काळी पोहणं शिकवताना किंवा ज्याला पोहता येत नाही त्याच्या पोटाला पेटी, म्हणजे पेटी नव्हे, खरं पेटी ह्याचा अर्थ असा की भोपळा जो असतो ना, तो भोपळ्याच्या आतलं काढून तो भोपळा सुकवलेला असतो पूर्णपणे, आणि तो मग हलका होतो, एकदम हलका होतो, आणि तो भोपळा असा त्याला त्या दोरीने हे करून पोटाला बांधत असं म्हणजे पोहायला सुद्धा शिकवताना हल्ली वेगवेगळे प्रकार जे असतात, तसं त्या काळामध्ये त्याला पेटी म्हणतात. पेटी ह्याचा अर्थ ती, आणि ती कसली प्रेमाची पेटी, म्हणजे माझं प्रेम आहे त्यांच्यावर, फक्त आहेत ना, तर त्यामुळे प्रेमाची पेटी बांधली, प्रेमाची पेटी, की त्यानं हे नाही केलं, त्यानं सांभाळून घेतलं. आणि कसं तर प्रेमाची पेटी बांधली एकाचा पोटी, मग आणिले तटी सायुज्याचा. फार सुंदर शब्द आहे, सायुज्य, सायुज्य मुक्ती ह्याचा अर्थच असा की सायुज्य म्हणजे त्या ईश्वराशी पूर्ण युक्त होणं, पूर्ण त्याच्यामध्ये विलीन होणं, आपलं अस्तित्व संपवणं, ती सायुज्य. भक्तीचे वेगवेगळे प्रकार किंवा भक्ती किंवा ईश्वराशी युक्त होण्याचे अनेक प्रकार आहेत. सायुज्य आहे, निरनिराळे शब्द पुढे येतील त्यामुळे मी आता सगळे सांगत नाही. सायुज्य आहे, सालोक्य आहे, सामिप्य आहे, साधर्म्य आहे, असे अनेक शब्द आहेत. जेव्हा संदर्भ येईल तेव्हा आपण पाहू. तर इथे काय म्हटलंय, सायुज्याच्या तटी त्यांना आणलं, किनाऱ्यावर आणलं, या भवसिंधूतून त्यांना किनाऱ्यावर आणलं, आणि किनारा कुठला, सायुज्याचा, म्हणजे माझ्याशी युक्त त्यांना व्हायला दिलं. पुढे परिभक्तीचेनी नावे चतुष्पदही पदादी आघवे, वैकुंठीची राणीवे योग्य केले. म्हणजे काही चतुष्पद म्हणजे प्राणी, जनावर, असं आहेत ना उदाहरण आपल्या. गजेंद्र हत्तीचं उदाहरण आहे. तर अशी उदाहरणं आहेत काही की ज्यांना ते, कारण काय की माणूस जो असतो तो माणूस हा, त्याला माणूस आणि जनावर ह्यांच्यामधला सर्वात महत्त्वाचा फरक म्हणजे माणसामध्ये, जनावरामध्ये लाईफ असतं, जीवन असतं, पण माणसामध्ये माइंड असतं. मन म्हणजे फक्त मन नव्हे, मन आणि बुद्धी, मन आणि बुद्धी. तर माइंड असा शब्द ज्या वेळेला इंग्लिशमध्ये वापरला जातो या संदर्भात, तेव्हा त्याचा अर्थ मन आणि बुद्धी, तो बुद्धीसह मन. नाही तर मग मन तर फार चंचल असतं, तसं नाही, बुद्धी ती विवेक बुद्धी असते कशी. तर असं हे माणसामध्ये असतं की जे ह्या म्हणजे प्राण्यांमध्ये, जनावरांमध्ये तसं नसतं, आणि त्यामुळे त्यांना स्वतःचा विकास, आपल्या आत्मविकास करावा ही जाणीव सुद्धा त्यांच्यामध्ये निर्माण होऊ शकत नाही, जी माणसामध्ये निर्माण. आपल्याला भगवंताशी युक्त व्हायचं आहे किंवा आपल्या आत्म्याचा विकास व्हायला पाहिजे, ही जाणीव ह्यांच्यामध्ये, जनावरांमध्ये शक्य नाही, जी माणसामध्ये असते. म्हणून त्या ठिकाणी हा मुद्दाम वेगळा उल्लेख केला की असे काही प्राणी की ज्यांच्यामध्ये म्हणजे अपवादच असतात ते, म्हणूनच फार थोडकी नावं आहे. गजेंद्र हत्तीचं नाव आपण नेहमी या संदर्भामध्ये घेतो, इतकी मोजकी अशी नावं त्याच्यामध्ये घेता येतात की ज्यांच्या मनामध्ये भक्ती म्हणा किंवा ईश्वराबद्दल काहीतरी एक हे, की त्यांनी शेवटी एक कमळ उचललं
त्या मगरीने सुसरीने त्याचा पाय धरलेला होता आणि त्याला सोडवता येत नव्हता स्वतःच्या बळाने, तर त्यांनी त्या तळ्यातलं कमळ उचललं आणि ईश्वराच्या नावाने म्हणजे भक्तीने ते त्या ईश्वराला वाहिलं आणि मग भगवंतानी त्याची सोडवणूक केली. अशी ती कथा आहे. तर असे त्या कथेचाच खरं म्हणजे या ठिकाणी उल्लेख आहे की अशा चतुष्पाद जनावरांचं सुद्धा त्यांना सुद्धा वैकुंठीची राणीवे योग्य केले. म्हणजे वैकुंठ म्हणजे पुन्हा ईश्वराचं स्थान, त्या ठिकाणी त्यांना पोचण्याला त्यांना योग्य केले. म्हणून गा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुद्धतार आथी मी सदा. पुन्हा इथे उद्धरता असा शब्द आहे बघा. उद्धरता म्हणजे उद्धार करणं, उद्धार करणं, त्यांचा उद्धार करणं हे मी काम करतो. त्यांना कुठलीही चिंता त्याची सुद्धा करावी लागत नाही. तर अशा प्रकारे म्हणजे या ठिकाणी काय वेगवेगळ्या प्रकारे माणूस काय सांगितलंय की तुम्ही भक्ती वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या नावाने तुम्ही भक्ती करू शकता, पण शेवटी तुम्हाला पोचायची जागा एकच आहे. हा, शेवटी तुम्ही त्याच्याशीच एकत्व पावणार आहात, म्हणजे पोचण्याची जागा एकच. तर अशा प्रकारे तुम्ही वेगळ्या मार्गाने जाऊ शकता, पण भक्ती अशी वेगवेगळ्या रूपात वेगवेगळ्या नावाने केली तरी सुद्धा आणि म्हणून ती तरण्याची पद्धत किंवा ह्याची पाण्यातून पुढे जाण्याची पद्धत वेगळी असं एक उदाहरण किंवा अशी एक उपमा दिली की तुमची तरण्याची पद्धत वेगळी असेल, पण शेवटी पोचणार त्याच काठाला, सायुज्याच्या काठाला तुम्ही पोचणार, ही अशी कल्पना. आता पुढे आता श्लोक घेत नाहीये मी. पुढे पहा 97 ओवी, 8व्या श्लोकानंतरची ओवी. अगा मानस हे एक माझा स्वरूपी सवृत्तिक करुनी घाली निष्टंक बुद्धिनिश्चयेसी. अर्जुनाला सांगता येते की अर्जुना, अगा म्हणजे अर्जुनाला म्हणतायत अरे अर्जुना, मानस हे एक म्हणजे ते आता मार्ग सांगतायत, कसं यायचंय माझ्याकडे त्याचे मार्ग सांगतायत. आता पुढे त्याला म्हणतायत मानस हे एक म्हणजे आपलं जे मन असतं ते मन माझा स्वरूपी सवृत्तिक करुनी घाली निष्टंक. निष्टंक ह्याचा अर्थ निश्चितपणे, निश्चितपणे, हा अखंड असं नाही, निश्चितपणे, निश्चितपणे. निष्टंक म्हणजे निश्चितपणे, अगदी त्याच्यामध्ये तू काही हे करू नकोस. आणि आता सवृत्तिक हा जो शब्द आहे ना तो समजला पाहिजे. सवृत्तिक हा जो शब्द आहे त्याच्यामध्ये तो वृत्तिक शब्द जो आहे त्याचा अर्थ वतनदारी असा आहे. वतनदारी, वतनदारी असा त्याचा अर्थ आहे. वृत्तिक होणं म्हणजे वतनदारी करणं. वतनदारी, वतनदारी ही पद्धत मगाशी आपण कुळांचा उल्लेख केला, तोच उल्लेख हा आहे की वतनदारी ह्याचा अर्थ की आपली जमीन स्वतः न कसता वतन म्हणून कोणाला तरी दिली जाते. आणि कुळ आणि वतन ह्याच्यामध्ये थोडा फरक आहे ना. कुळांवरती आपलं बरंचसं नियंत्रण असतं, पण वतन म्हणून जर कोणाला जर कसायला दिली तर कायमची जवळजवळ ती त्याची झाल्यासारखी असते आणि ती त्यांनी कसायची आणि काय जो ठरलेला वाटा असेल तो जमीनदाराला द्यायचा. तर त्याला वृत्तिक, सवृत्तिक असं म्हटलंय. आणि तो शब्द कसा म्हटलाय आता की अगा मानस हे एक माझा स्वरूपी सवृत्तिक करून निघाले.
हा, म्हणजे मला वतन देऊन टाक तू. तुझं जे मन आहे ते मन मला वतन म्हणून देऊन टाक. म्हणजे आता ते कसणार कोण? मी आहे. आता तुझा त्याच्याशी काही संबंध नाही, तुझ्या मनाशी तुझा काही संबंध नाही, ते आता माझी वतनदारी आहे. फार सुंदर शब्द वापरलाय, सुंदर शब्द वापरलाय या ठिकाणी की ती माझी वतनदारी आहे. तुझं मन हे आता माझ्या हक्काचं आहे, तुझा हक्क त्याच्यावर काही नाही. तर अशा प्रकारे, आणि म्हणून तो निष्टंक शब्द वापरलाय. निष्टंक म्हणजे निश्चितपणे, काही मनामध्ये त्या हे ठेवू नकोस, निश्चितपणे ती मला सवृत्तिक करून टाक. म्हणजे मला ती वतन म्हणून देऊन टाक. काय? तुझं मन. आणि पुढे काय म्हटलंय? बुद्धी निश्चयेसी. बुद्धी निश्चयेसी, जे मी मगाशी सांगितलं ना की माइंड या शब्दामध्ये मन आणि बुद्धी हे एकत्र असतं. हे इथेच दिसतं बघा की बुद्धी निश्चयेसी. नाही तर मन, आपलं मन एक म्हणतंय, बुद्धी काहीतरी वेगळं सांगते. असं घडतं ना काही वेळेला. मनाला वाटतं की इथे जावं, पण बुद्धी म्हणते नको नको, हे बरोबर नाही, आपण करतो हे बरोबर नाही. असं खूप वेळा होतं की नाही. किंवा एखादी गोष्ट आपल्याला करू नये असं वाटतं, बुद्धी म्हणते नाही, ही केलंच पाहिजे. ती बुद्धी विवेक बुद्धी असते, तिला ते योग्य काय अयोग्य काय कळत असतं. तर ती बुद्धी आपल्याला काही सांगत असते. तर त्या बुद्धीसह मन हे मला वतन म्हणून तू देऊन टाक. म्हणजे बुद्धी एकदा दिली आणि मन दिलं की कुठलाही निर्णय आपल्या बाबतीतला आपण घेऊ शकत नाही. आपलं मन आणि बुद्धी आता ईश्वराची वतन म्हणून दिली आपण. इये, आता पुढे जाऊया. इये दोन्ही सरीसी मज माझी प्रेमेसी रिगाली तरी पावसी माते तू. म्हणजे अशा प्रकारे हे दोन्ही मन आणि बुद्धी तू मला प्रेमाने देऊन टाकलीस. मज मासी प्रेमेसी रिगाली, म्हणजे माझ्यामध्ये घुसवल. रिगाली म्हणजे शिरणं, माझ्यामध्ये ती शिरलीच आहे. तुझी बुद्धी, तुझं मन हे आता तुझं राहिलं नाही, ती माझ्यामध्ये शिरली आहे, माझ्यामध्येच ती आता एकरूप झालेली आहे. असं जर झालं ना तरी पावसी माते तू गा. अर्जुना, तरी तुला माझी प्राप्ती होईल, तरी तुला माझी प्राप्ती होईल. म्हणजे मन आणि बुद्धी हे दोन्ही तू मला अर्पून टाकायचं आहे. पुढे जे, आणि हे अगदी शेवटपर्यंत 18व्या अध्यायापर्यंत आहे. मन मना भव असं तिथे 18व्या अध्यायामध्ये जवळजवळ 67वा किंवा काहीतरी श्लोक आहे. मन मना भव म्हणजे तुझं मन आणि माझं मन एकच होऊन दे. तुझ्या मनाचा निर्णय वेगळा असता कामा नये. जे मला वाटतं तेच तुला वाटलं पाहिजे. हे 18व्या अध्यायापर्यंत भगवंतांनी सांगितलंय. तेच आता इथे सांगताय. आणि हे मी मुद्दाम का सांगते पहा, आपण तिथे जेव्हा जाऊ, आलोय आता आपण हळूहळू जवळ, तर तिथे जेव्हा जाऊ तेव्हा हे लक्षात घ्या की आपण 12व्या अध्यायामध्ये सुद्धा हे पाहिलं. तर मनबुद्धी इही घर केले माझा ठाई. पुढे आहे जे मनबुद्धी इही घर केले माझा ठाई, तरी सांगे मग काही मी तू ऐसे उरे. किती छान. काय असं काही राहील का तुझ्या आणि माझ्यामध्ये काही भेद राहणार आहे का? मग एकदा का तू मन आणि बुद्धी हे माझ्यामध्ये घर करून टाकलं, म्हणजे ते आता तिथेच वास्तव्याला आहेत, मग तिथून निघणार नाही. असं एकदा झालं की मग तू आणि मी वेगळे उरणार का? म्हणून आता उदाहरण दिलं. म्हणून दिवा पालवे सवेची तेज मालवे, का रविबिंबा सवे प्रकाशू जाय. आपण दिवा मालवला की अंधारच पडतो, आणि त्याचप्रमाणे रविबिंब सूर्य गेला की प्रकाशही जातो. म्हणजे हे सगळं एकदा तू मन आणि बुद्धी माझ्यामध्ये घातलीस की आता तुझं वेगळं असं काही अस्तित्वच राहिलं नाही. ते सगळं माझं होऊन गेले. तू आणि मी एकच होऊन गेलेलो आहे.
उचलले या प्राणासरसी, आणखी उदाहरण दिले, उचलले या सरिसी इंद्रियेही निगती जैसी तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये. आणखी एक सांगितलं आता की ज्याप्रमाणे प्राण गेला माणसाचा, की प्राण गेला, सगळं इंद्रिय निष्काम हेच होऊन गेली, म्हणजे निष्प्रभ होऊन गेली. इंद्रिये ही निगती जैसी, म्हणजे प्राणाबरोबर इंद्रियांचंही सगळं काही हेच राहिलं नाही, त्यांच्यामध्ये काही चैतन्यच राहिलं नाही. तैसा मनोबुद्धीपाशी अहंकारू ये, म्हणजे एकदा तू मन आणि बुद्धी माझ्यात घातलीस की आपोआपच तुझ्यातला अहंकार जाईल. जशी इंद्रिय जातात प्राण गेल्यावर, इंद्रियांची शक्ती जाते, तसं तुझ्या अहममधली जी शक्ती आहे, अहंकार जो तुझ्यामध्ये आहे, तो सुद्धा नाहीसा होईल. म्हणून माझा स्वरूपी मनबुद्धी ये निक्षेपी ये तुलेनी सर्वव्यापी मीची होसी. सहज आहे बघा. माझ्या एकदा स्वरूपामध्ये मनबुद्धी निक्षेपी म्हणजे ठेवणं. तू एकदा का माझ्या स्वरूपामध्ये मनबुद्धी ठेवून दिलीस, घरच केले आता मनबुद्धीने, मी हे त्यांचं घर. ए तुलेनी सर्वव्यापी मीची होसी. आता आणखी एक विचार सांगितलाय, आणखी पुढचा विचार सांगितलाय. नुसता तू माझ्याशी सायुज्य होशील असं नाहीये, पुढे आणखी काय सांगितलंय, ये तुलेनी, म्हणजे आधी एकदा सांगितलं तुझ्यातला अहंकार जाईल हे सांगितलं, आता पुढे म्हटलंय ये तुलेनी सर्वव्यापी मीची होसी, म्हणजे जसा मी सर्वव्यापी आहे, सर्वत्र आहे, सर्व विश्वामध्ये मी आहे, तसा तू सुद्धा तसाच होशील. म्हणजे तू तुझं जे मर्यादित स्वरूप आहे की आपलं जे, म्हणून आधी अहंकाराचा उल्लेख केलाय का. अहम जो आपल्यामध्ये असतो, त्या अहममुळे आपण मर्यादित झालेलो असतो. अहम म्हणजे फक्त आपण दुसऱ्यापासून सेपरेट होतो. अहम याचा खरा अर्थ, पहिला अर्थ तो की आपण दुसऱ्यापासून वेगळे होतो, विलग होतो. मी वेगळा आणि हा वेगळा असा पहिला विचार आपल्या मनामध्ये येतो. म्हणजे अहमचा पहिला परिणाम काय, तर काय म्हणायचं, विलग होणं. आणि मग आपण एकदा विलग झालो की मग माझं अस्तित्व वेगळं, त्याचं अस्तित्व वेगळं म्हटलं की मग माझ्या अस्तित्वासाठी मी सगळं माझे भोग शोधायला लागतो. त्याचा विसर मला पडू शकतो, किंवा त्याला नाही मिळालं तर चालेल, मला मिळालं पाहिजे, ही वृत्ती निर्माण होते. याचा अर्थ अहम हा जो आहे. म्हणून पहिल्यांदा अहंकार म्हटला आणि आता म्हटलंय सर्वव्यापी मीची होसी, म्हणजे तुला सगळ्या विश्वामध्ये वेगळे पण काही जाणवणार नाही. तो वेगळा आहे, तो माझ्यापेक्षा वेगळा, परकीय आहे, तो त्या देशातला आहे, तो त्या धर्माचा आहे, तो त्या जातीचा आहे, तो त्या प्रांतातला आहे. हे जे सगळे भेद आज जगामध्ये आहेत, ते सगळे भेद, त्या भेदाचं मूळ कारण हे आहे की आपल्यामधला अहम जो असतो, तो अहम आपल्याला इतरांपासून आधी विलग करतो आणि मग आपल्यामध्ये आपल्याला हवं ही वृत्ती निर्माण होते, स्वार्थ निर्माण होतो, आसक्ती निर्माण होते. तर म्हणून इथे म्हटलंय की तू सर्वव्यापी, म्हणजे तू मर्यादित राहणार नाहीस, तुझ्यापुरता मर्यादित राहणार नाहीस, तू सर्वव्यापी होशील. जसा मी आहे की मी ईश्वराचं खरं स्वरूप काय, तर तो अमर्याद आहे, अनंत आहे. आपण म्हणतो ना अनंत, हे जे नावच त्याचं असतं त्याला अंतच नाही, त्याला मर्यादाच नाही. तर तो अमर्याद आहे, तो सर्वत्र आहे. तर तो जसा सर्वत्र आहे तसा तूही सर्वत्र होशील, म्हणजे तुझं सगळं जीवन बदलेल. म्हणजे या ठिकाणी फार मोठा तात्विक विचार आहे, फार मोठा महत्त्वाचा तात्विक विचार आहे. आणि हा खूप वेळेला असा सहजपणे त्याचा अर्थ पाहिला जातो, पुढे आपण जातो, पण त्याच्यातून
कितीतरी मोठं एक तत्वज्ञान आपल्याला कळतं की जे आपण लक्षात घ्यायचंय आणि त्यालाच गीता किंवा ज्ञानेश्वरी शिकणं म्हणतात की आपल्याला ते कळलं पाहिजे. ह्याच्यातले फार सुंदर बारीक बारीक अर्थ आहेत ते आपल्याला जाणवले पाहिजे. तेव्हा आपल्याला हे ग्रंथ कळतायत आणि ते कळल्यामुळे आपल्यामध्ये फरक होत आहेत हे आपल्याला जाणवतं. की आता हे जे म्हटलंय की तू असा होशील, सर्व व्यापी होशील, हे जे म्हटलंय की आपल्याला एक हे दिलंय बघ या ठिकाणी भगवंताने की तुम्ही असं व्हायला पाहिजे. म्हणजे ते अर्जुनाला नाही आपल्याला सांगितलं की तुम्ही असे व्हायला पाहिजे. केवळ मी नाही, आपण इतरांचा विचार, केवळ माझा देश नाही, सगळ्या विश्वाचा विचार, हे विश्वची माझे किंवा सगळं चराचर मीची होऊनी गेला असं जे सगळ्या अनेक ठिकाणी ज्ञानदेवांचे उल्लेख आहेत ते अशासाठी आहेत. तर सर्व व्यापी होसी हे अर्जुनाला सांगून आपल्यालाही एक आदेश दिलाय की तुम्ही असं व्हा. आता इथे ह्या ओव्या झाल्या. आता पुढे जाऊया. पुढचा श्लोक घेते मी कारण त्याच्यामध्ये एक फार सुंदर शब्द आहे आणि तो शब्द मला महत्वाचा वाटतो म्हणून मी घेते. अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम् अभ्यास योगेन ततो माम इच्छाप्तुं धनंजय. म्हणजे ह्या ठिकाणी काय म्हटले की आता ना जे मी मगाशी म्हटलं की हळूहळू कन्सेशन देत आहे की तुला हे नाही जमलं तर ते कर. तर तसं आता काय म्हटलंय, अथ चित्तं समाधातुं न शक्नोषि मयि स्थिरम्. माझ्यामध्ये जर असं स्थिर चित्त तुला करता येत नसेल, न शक्नोसी म्हणजे तुला जर ते शक्य नाहीये, तुला कळतंय की तुला माझ्यामध्ये असं चित्त स्थिर ठेवणं हे तुला जमणार नाही असं जर तुला वाटतंय तर मग तू काय कर, अभ्यास योगेन ततो म्हणजे त्याचा अभ्यास कर म्हटलं. सोडू नकोस, प्रयत्न सोडू नकोस, प्रयत्न सोडू नकोस, त्याचा अभ्यास कर. आणि ओव्या फार सुंदर आहेत ज्ञानेश्वरांनी घेतलेल्या, आपण तिथे नंतर जाऊ. आणि पुढे म्हटलंय ना, माम इच्छा धनंजय म्हणजे तुला माझ्या प्राप्तीची इच्छा तू अशा प्रकारे कर की अभ्यास कर आणि माझ्यामध्ये स्थिर चित्त ठेवण्याचा अभ्यास कर आणि अशा प्रकारे माझ्या प्राप्तीची इच्छा कर. आता पुढे ओव्या बघा. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझा हाती अचुंबित न शकसी देव. हा आता तो अचुंबित जो शब्द वापरला, आधीचे सगळं कळलं असेल. अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझा हाती अचुंबित न शकसी देव. तर अचुंबित शब्द जो वापरलाय ना त्याचा अर्थ काय आहे की नाही 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 आपण काय म्हणतो, उष्टावलेलं म्हणतो ना उच्चिष्ट, आणि न उष्टावलेल्याला म्हणतात अनुच्छिष्ट. बरोबर, अनुच्छिष्ट माहिती आहेत ना हे शब्द. हा, उष्टावलेलं अन्न म्हणजे आपण त्यातला काहीतरी भाग खाल्लाय आणि मग आपण दुसऱ्याला दिलंय असा त्याचा अर्थ होतो. तर आपण देवाला तसं देत नाही, उष्टावलेलं देत नाही. तर तसंच अचुंबित ह्याचा तोच अर्थ आहे की उष्टावलेलं नाही, त्याच्यातलं काही घेतलेलं नाही, सगळं जे काय आहे ते त्याला. मग मनबुद्धी सहित चित्त जे द्यायचं आहे ते पूर्णतः देणं, ह्याला ते अचुंबित म्हटलंय. काय सुंदर शब्द वापरलाय बघा की अचुंबित म्हणजे स्वतःसाठी काही नाही, आपलं मन, आपली बुद्धी, आपलं चित्त हे जे काय आहे त्याचं कुठलंही आपल्याला त्याचा लाभ करण्यासाठी त्याचा वापर न करता ती पूर्णतः ईश्वराला देणं, हा ते अचुंबित.
म्हणून मी उष्टावणे इथपासून गेले, कारण अचुंबित याचा अर्थ नाही तर कळला नसता. अनुच्चिष्ट असं जे म्हणतात तोच अर्थ तिथे. अनुच्चिष्ट म्हणजे न उष्टावलेलं, अचुंबित. तर अथवा हे चित्त मनबुद्धी सहित माझा हाती अचुंबित न शकसी देवो तरी गा ऐसे करी. मग आता तू काय कर, ह्या 8 प्रहरा पहारा माझारी मोटके निमिष भरे दे तू जाय. 8 प्रहारा माझी म्हणजे दिवसाचे जे 8 प्रहर असतात त्या 8 प्रहारांमध्ये मोटके थोडंसं एवढंसं निमिषभरी, एक निमिष. निमिष ह्याचा अर्थ क्षण सुद्धा नव्हे. पापणी जी आपली खालीवर होते लवते, म्हणजे एकदा डोळे मिटून त्याच्या मधली ही अवस्था पण नव्हे, असं म्हणजे खाली अणुवर होणं, त्याला निमिष म्हणतात. इतका तो काळाचा इतका लहान भाग निमिष. तर त्या एक मोटके निमिष भरी दे तू जाय. सवलत दिली आहे की तुला जर नाही ना माझ्या एवढं सगळं चित्त बुद्धी कायमची माझ्यामध्ये नाही ठेवता येत, तर 8 प्रहारांमध्ये एक निमिष भरी देत जाय. पुढे मम, आता बघा पुढे किती सुंदर आहे. मम जे जे का निमिख देखेल माझे सुख ते तुले अरोचक विषयी होईल. म्हणजे त्यांनी म्हटलंय की हे जे तू एक निमिख, पुन्हा म्हणजे निमिष, हे जे काही तू एक निमिख माझ्यासाठी देशील ना, की ते निमिख तू दुसरा कशाचा विचार करणार नाही, फक्त माझा विचार करणार. ते जे एक असेल निमिख, ते त्या एवढ्या वेळामध्ये काय होईल, देखेल माझे सुख, म्हणजे परमात्म सुखाचा अनुभव तुला मिळेल. एक पळभर किंवा एक निमिषभर जरी तू तुझं चित्त मला दिलंस तरी सुद्धा तुला परमात्म सुख त्या निमिषामध्ये तुला काय आहे हे कळेल. आणि एकदा एखादं सुख काय आहे हे आपल्याला कळलं की आपण बदलतो. आणि तसं त्यांनी म्हटलंय की देखेल माझे सुख, म्हणजे ते परमात्म सुख त्याला कळेल, तुझ्या मनाला कळेल, ते तुले अरोचक विषयी घेईल. अरोचक ह्याचा अर्थ विषय, म्हणजे इंद्रियांच्या विषयांमध्ये जी रुची असते ती सगळी रुची नाही होईल. अरोचक होणं म्हणजे ती रुची नाहीशी होणं, ती रुची नाहीशी होणं. तर अरोचक विषयी होईल, घेईल, म्हणजे तुझं मन आणि बुद्धी आणि जे काही चित्त जे आहे त्या सर्वाला विषयांमध्ये म्हणजे इंद्रियांच्या विषयांमध्ये काही रुची राहणार नाही. एकदा एक निमिषभर जरी माझं सुख काय आहे हे कळलं तर त्या सुखापुढे त्याला दुसरं काही नको होईल. आणि मग त्याच्यासाठी आता उदाहरण दिलंय, जैसा शरद कालू रिगे आणि सरिता ओहटू लागे तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचेनी. सोपं आहे ना, कळलं ना, की प्रपंचातून चित्त बाहेरच येईल. जसं शरद कालू रिगे म्हणजे हे काय शरद ऋतूमध्ये काय होतं की सरिता ओहटू लागे, म्हणजे पाणी कमी कमी होतं. ओहटी, ओहटू हा शब्दातूनच ओहटी शब्द आलेला आहे आपल्या मराठीतला. ओहटी सरिते म्हणजे नदीचं पाणी कमी कमी होत जातं ना. जसं पावसाळा संपतो, शरद ऋतू, आता शरद ऋतू येणार ना, कोजागिरी पौर्णिमा म्हणजे हा शरद ऋतूतली पौर्णिमा असते ना ती, बरोबर आहे ना. तर ती त्या वेळेला आपोआपच पावसाळा थांबलेला असतो आणि त्यामुळे नदीचं पाणी जसं ओहटू लागे म्हणजे कमी कमी होतं, ओहटी लागते त्याला. तैसे चित्त काढेल वेगे प्रपंचेनी, म्हणजे तुझं चित्त प्रपंचातून बाहेर येईल. मग
पुनवेहेनी जैसे शशिबिंब दिसे दिसे हारपत असे नाहीचे होय. पुन्हा दुसरं उदाहरण दिलं. तैसे भोगातुनी निगता चित्त मज माझी रिगता हळूहळू पांडुसता मीची होईल. अगा अभ्यासू योगू म्हणजे तो हा एकू जाणीजे. अभ्यास योग ज्याला म्हणतात तो हा असं सांगितलंय. अभ्यास करायचा म्हणजे काय करायचं तर असं एक पळभर तरी एक निमिषभर तरी आपण पूर्णतः चित्त लावण्याचा प्रयत्न केला. हळूहळू हळू ते काळ तो वाढत जाईल. प्रपंचातून आपलं चित्त बाहेर निघेल. ह्याला अभ्यास योग असं म्हणतात. अगा अभ्यास योग म्हणजे तो हा एकू जाणीजे येणे काही न निपजे ऐसे नाही. ह्याच्यातून काही साध्य होणार नाही असं कधी घडतच नाही. अभ्यासाने सगळं साध्य होतं. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही निघे आपल्याला माहिती आहे ना. तर अभ्यास आहे तो प्रयत्न पाहिजे. अभ्यासाचा अर्थच प्रयत्न आहे. तर अशा प्रकारे प्रयत्नाने अभ्यासाने काहीही साध्य होतं. पुढे त्यांनी काही उदाहरणं दिलेत, मी ती घेत नाही. एकदम शेवटची 13वी ओवी घेते. म्हणून अभ्यासासी काही सर्वता दुष्कर नाही या लागी माझा ठाई अभ्यासे मिळत. म्हणजे अभ्यासाने तू माझ्यामध्ये मिळण्याचा माझ्याशी योग पावण्याचा प्रयत्न कर. पुढचं घेऊ थोडं. 5:30 वाजता. ओव्याच घेऊया आपण. का अभ्यासाही लागी कसू नाही तुझ्या अंगी तरी आहासी जया भंगी तैसाची अस. आता अभ्यासही करता येत नाहीये तुला. कसू नाही म्हणजे सामर्थ्य नाही. ते त्याचं सामर्थ्य नाही. अभ्यास करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये नाही. कसू नाही तुझ्या अंगी. कस लागणं म्हणतो ना तर तोच आहे सामर्थ्य. म्हणजे काही झालं तर प्रयत्न करणं हे तुझ्यामध्ये तर नाही आहे. तरी आहासी जया भंगी तैसाची असं. जसा आहेस तसाच राहा. इंद्रिय पण पुढे पहा. म्हणजे अनेक गोष्टी सांगितल्या. इंद्रिये न कोंडी भोगाते न तोडी अभिमानू न संडी स्वजातीचा. म्हणजे कुठेही इंद्रियांवरती निर्बंध आणू नकोस, भोग सोडू नकोस. आणि स्वजातीचा अभिमान म्हणजे कुठलाही मर्यादित अभिमान. माझं कुटुंब, माझी जात, माझा धर्म, हे सगळे जात ह्याचा अर्थ या ठिकाणी अशा अर्थाने घ्या. केवळ आपलाच फक्त विचार करणं. तर असं जे आहे स्वजातीचा अभिमान सोडू नकोस. कुळधर्मू चाळी विधिनिषेध पाळी मग सुखे तुझ सरळी दिदती आहे. म्हणजे कुळधर्म जे काय आहे ते नको करू. चाळी ह्याचा अर्थ तू सोडून दे. विधी निषेध पाळी म्हणजे जे निषेध सांगितले ते करायचे. म्हणजे सगळं उलट सांगितलं. मग सुखे तुझ सरळी दिधली आहे. म्हणजे सगळे उपभोग तुला मिळणार आहेत. सगळी सुख तुला लाभणार आहेत. कारण तुला जे हवं तसं तुला वागायला मिळतंय. त्यामुळे तुला सगळी सुख मिळणार आहेत. पण पुढे काय म्हटलंय. परी मने वाचा देहे जैसा जो व्यापारू होय तो मी करी तू आहे ऐसे न म्हणे. एक अट घातली आहे फार महत्वाची आहे की काय जे करायचं ते तुला जे करायचं ते कर. पण मन वाचा देह ह्यानी जे काही व्यापार म्हणजे जे काही तू बोलशील, जे करशील, जे सगळे जे तुझे व्यवहार आहे
वाटते मी करीतू आहे ऐसे न म्हण. म्हणजे स्वतःला विसर त्यामध्ये की मी करतोय, कर्तृत्व स्वतःकडे घेऊ नको. करणे का न करणे हे आघवे तोची जाणे, विश्व चळतसे जेणे परमात्मे. म्हणजे करणे का न करणे म्हणजे कोणी काय करावं कोणी काय करू नये हे खरं म्हणजे परमात्माच जाणतो. आपल्याला ते खरं म्हणजे कळत नाही. तो विश्व सगळं सांभाळणारा जो परमात्मा आहे तोच ते जाणतो. आणि म्हणून पहा, हे स्पष्ट करण्यासाठी तुम्हाला ह्या कौरव पांडव युद्धातलं हे सांगते की ह्याला अर्जुनाला शेवटी जो काही आदेश दिलेला आहे, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज, असं जे म्हटलेलं आहे ना. आता सर्व धर्मान परित्यज्य याचा अर्थ मी ज्यावेळेला तिथे जाऊ तेव्हा फारच तो स्पष्ट करीन, पण ह्या ठिकाणी एवढा स्पष्ट करते की ज्याला आपण धर्म म्हणतो की कुळधर्म माझा तो मी केलाच पाहिजे, माझ्या घरातले हे सगळे अशा प्रकारचे परंपरा आहे ती मी अशी पाळलीच पाहिजे, नीतीचे हे नियम आहेत की वरिष्ठांना मी सुख दिलं पाहिजे, हा नीतीचा नियम आहे. अर्जुनाच्या मनात आहे ना की वरिष्ठांना मी जर वध त्यांचा केला तर मी किती माझ्या हातून चूक होईल, त्यांना खरं म्हणजे मी सुख द्यायला पाहिजे. नीतीचा नियम काय आहे की मी त्यांना सुख द्यायचं आहे. तर ते न करता मी त्याचा वध करायला उठलो तर माझ्या हातून चूक होणार आहे, माझ्या हातून पाप होणार आहे, हे जे सगळं त्याला वाटतंय. म्हणजे ज्याला आपण नीती नियम म्हणतो, ज्याला आपण धर्म म्हणतो, ज्याला आपण परंपरा म्हणतो, ते सगळं जे असतं ते खरं म्हणजे परमात्म्यालाच योग्य प्रकारे माहिती असतं की कुठल्या क्षणी आपण काय करावं. आपण उगीच आपण ह्या कशात तरी अडकतो, जसा अर्जुन अडकलाय की छे मी ह्यांचा वध केला तर मला केवढं पाप लागेल असं जे त्याला वाटतंय, हा त्या नीती नियमाला त्या धर्माचरणाला तो हे करतोय, त्यालाच महत्त्व देतोय. आणि ईश्वर तिथे प्रत्यक्ष ईश्वर त्याला सांगतोय की सर्व धर्मान परित्यज्य, ह्या तुझ्या मनातल्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, नीती कल्पना आहे, धर्म कल्पना आहे, परित्यज्य त्या टाकून दे. मामेकम शरणम व्रज, मला तू शरणे, मी तुला योग्य मार्गाला नेणार आहे. तेच ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे वेगळ्या शब्दामध्ये की अशा प्रकारे की तो विश्व चळत असे जेणे परमात्मेनी, त्याला हे आघवे तोची जाण, त्याला कळतं. आपल्याला वाटतं की ह्या क्षणी आपण करतो किंवा काही वेळेला असं वाटतं की काही नाही मी करतो ते बरोबर आहे, पण पुढे गेल्यानंतर कळतं की आपली चूक झालेली होती, आपण तसं वागायला नको होतं. म्हणजे ह्याचाच अर्थ असा की आपल्याला कळत नाही, जे काही नीती नियम असतात ते सुद्धा मर्यादित असतात. तर जे खरं परमात्म्याला कळतं आणि तेच गीतेमध्ये सांगितले की तो वाट दाखवतोय. संपूर्ण कौरव पांडव युद्ध हे त्याच ह्याच्यावर आधारलेलं आहे, जे मी म्हणते की मी शेवटी सांगणार आहे की ह्या कौरव पांडव युद्धातलं यश जे आहे ते खरं म्हणजे श्रीकृष्णाचं यश कसं आहे, हा भाग मी अगदी शेवटी ज्ञानेश्वरी संपल्यानंतर सांगणार आहे. आणि त्याच्यात आपल्याला हेच दिसतं की संबंध युद्धातला प्रत्येक प्रसंग असा आहे की त्या प्रसंगी हा भगवान कृष्ण त्याला अशा एका विशिष्ट प्रकारे कृती करायला लावतो की तू हे कर, तू असं कर, तू अशा प्रकारे. म्हणजे कर्णाचा वध त्याला करायला लावलाय, त्याला भीष्मांचा वध करायला लावलाय, त्यांना द्रोणांशी लढायला लावलंय, हे सगळं जे करायला लावलंय किंवा अनेक घटना ज्या आहेत त्या अशा का घडल्या, परमेश्वरालाच योग्य काय ते कळतं, हे त्या ठिकाणी आपल्याला कळतं. तर असं
हे जे आहे. म्हणून ते ह्या ठिकाणी अशा शब्दात सांगितले, हे आघवे तोची जाणे. आता पुढे पहा, मधली एक ओवी सोडा आणि पुढची ओवी बघा, 120. माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले, तया पाणिया ऐसे केले ओवा वेगा. अर्जुनाला सांगितले की माळी काय करतो की पाण्याला असा, पाण्याचा ओघ जसा जिथे न्यायला पाहिजे त्याप्रमाणे तो नेतो, त्याला तशी वाट करून देतो पाण्याला. तर माळीये जेऊ ते नेले तेऊ ते निवांतची गेले. पाण्याने काही म्हटलं नाही की मला जायचं नाही, माळ्याने जसं नेलं तसं पाणी गेलं त्या वाटेने. तया पाणिया ऐसे केले होवा वेगा, तसा तू पाण्यासारखा हो. जी वाट मी तुला दाखवतोय त्या वाटेने तू जात आहे त्याप्रमाणे हो. पुढची एक ओवी सोडून पुढे पहा. म्हणून आता 1-2 शब्द आहे ते घेऊ आणि मग आपण थांबू. म्हणून प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझी नेघे मती, अखंड चित्तवृत्ती आठवी माते. म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती. प्रवृत्ती ह्याचा अर्थ करणं, निवृत्ती ह्याचा अर्थ न करणं. म्हणजे एखादी गोष्ट करावी का न करावी हे ठरवण्याचं ओझं असतं ना आपल्याला, असतं की नाही, की काय करावं. कित्येक क्षणी लहान लहान प्रसंग येतात आणि त्यावेळेला वाटतं अरे काय करावं आपण, केवढं ओझं डोक्यावरती असतं आपल्या. तेच त्याला सांगितलंय, इये ओझी, ओझी म्हणजे ओझी, इये ओझी नेघे मती, तुझ्या बुद्धीला ये ओझी देऊ नकोस. अखंड चित्तवृत्ती आठवी माते, म्हणजे तुझी सगळी चित्तवृत्ती माझ्यामध्ये ठेव, माझी आठवण कर आणि ते सगळं मी काय ते बघून घे. आणि जे जे कर्म निपजे ते थोडे बहु न म्हणिजे, निवांतची अर्पिजे माझा ठाई. सोपं आहे ना, मी काही सांगण्याची गरज नाही. ऐसिया मदभावना तनु त्यागी अर्जुना, तू सायुज्य सदना माझी ऐसी. माझ्या सायुज्य सदना म्हणजे माझ्याशी युज्य होणं, माझ्याशी योग पावणं हे तुला त्याच वेळेला शक्य आहे. की म्हणजे तू ज्या वेळेला तनु त्याग, देह त्याग करशील, तुझं देह ज्या वेळेला पडेल त्यावेळेला तू माझ्याचकडे आलेला असशील. तुला दुसरीकडे कुठेही जावं लागणार. इथे थांबू.